गोगावले शेट आमच्या इथं त्या तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत. 8,500 न 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात. काढायला 6,000 रुपये भाव आहे. हा शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची. शेतकरी 50,000 अनुदान, बागाला 75,000 अनुदान, विमा कंपनीचं ट्रेगर, विमा कंपनीचं ट्रेगर. नेहमी नमस्कार वगैरे तळमळीच्या बाबतीत साहेब हा पुढे असतो. सेट माझं काय सांगा. आज आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली. आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते. साहेब इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय. काढणीचा रेट पाय आपण जी एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का त्यांच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही. जे आम्ही सावली करतोय त्याला सांगतोय का त्याला सुद्धा पुरत नाही. तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं. 3 हेक्टरची मर्यादा होता. इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी. दुसरी गोष्ट सांगतो, आतापर्यंत फुकट विमा होता. परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केला. ठीक आहे. आतापर्यंत इंटिमेशन होते, कापणी हवाला होता, 4 ट्रिगर होतं. तुम्ही आता पीक कापणी हवाला हे आणलंय म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळे पुसायला आलेत का शेतकऱ्यांना ही करायला आले सांगा. मग मदत जर असेल तर 8,000 काय होणार आहे शेतकऱ्याला त्या. आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे हो त्यांना योग्य आणि रास्त आहे. बर दुमत कोणाचं नाही हा ना त्याचं असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही. हा जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याची दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय. आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेलो किंवा किती नुकसान झालंय, अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय. आम्ही स्वतः येऊन पाहतोय. काय अधिकारी पोचतात नाही पोचत.